नमस्कार मित्रांनो, टेक ट्रेंडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. म्हणजेच आपल्या टेक ट्रेंडच्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, ट्रेंड फॉलो करताय ना. ट्रेंड इज फ्रेंड. ट्रेंड हा तुमचा मित्र आहे. ट्रेंड बरोबर चालायला शिका. ओके. तर आपण गेल्या भागात आपण वर्डपॅडचं इंट्रोडक्शन पाहिलं होतं. तर आजच्या भागापासून आपण शिकायला सुरुवात करणार आहोत. तर काय शिकायला सुरुवात करणार आहोत? वर्डपॅडच बरोबर. तर त्यामध्ये आपण क्लिपबोर्ड ग्रुप आणि फॉन्ट ग्रुप शिकायला सुरुवात करणार आहोत. ओके मित्रांनो, ऑलरेडी ते झालेलंच आहे, बट आपण ते शिकवणीमध्ये रिपीट आपल्याला करावं लागतं. आपला तो रूल आहे त्याचा. मी एक नोट लिहिली आहे. फादर ऑफ वर्डपॅड. कोण आहे फादर ऑफ वर्डपॅड? मायक्रोसॉफ्ट. म्हणजे जे पण वर्ड आहे, वर्डपॅड आहे, यांना सगळ्यांना बनवणारं कोण आहे? मायक्रोसॉफ्ट. ओके, मायक्रोसॉफ्टवेअर्स. बरोबर मित्रांनो. ओके, चला तर आता आपण शिकायला सुरुवात करणार आहोत या भागामध्ये. ओके, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर सुरू करूया. चला मित्रांनो, आता आपण सुरू करूया. काय होतं आपलं? वर्डपॅड. बरोबर. तर वर्डपॅड मध्ये आपण वर्डपॅडचं इंट्रोडक्शन पाहिलं आहे. ओके, तर आता आपण क्लिपबोर्ड ग्रुप बघणार आहोत आणि त्याचबरोबर फॉन्ट ग्रुप सुद्धा बघणार आहोत. हे आहेत ग्रुप्स आणि वरती जे आहेत फाईल, होम, टॅब्स. यांना टॅब्स म्हटलं जातं. हे आधी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फाईल्समध्ये हे ऑप्शन्स आहेत, हे आपल्याला शेवटीला ह्याचा वापर करायचा आहे. जेव्हा एखादी फाईल्स, एखादा डॉक्युमेंट्स आपण क्रिएट केल्याच्या नंतर सेव्ह करतो तेव्हा आपण त्याचा वापर करणार आहोत. तर आता इथे क्लिपबोर्ड ग्रुप आहे. त्या क्लिपबोर्ड ग्रुपमध्ये जे ऑप्शन्स आहेत पेस्ट, कट, कॉपी, पेस्ट. म्हणजे एखादं टेक्स्ट, एखादं वाक्य, एखादा पॅरेग्राफ, ओके, त्याला आपण कट, कॉपी, पेस्ट करून ऍडजस्ट करू शकतो. आता इथे माझ्याकडे टाईप केलेलं काही नाही, तर मी एक पॅरेग्राफ कॉपी केला होता. ओके मित्रांनो, मला त्याची साईज वाढवते मी, दिसत नसेल तर. ओके. I many students define paragraph in terms of length. A paragraph is a group of least 5 sentences, half a page long, etc. In reality, almost हा पॅराग्राफ बद्दलच एक छोटंसं डेफिनेशन आहे. ओके, तर मित्रांनो इथे बघा, इथे पेजचं ऑप्शन ऑलरेडी विजिबल आहे. ओके, तर मी कॉपी तर ऑलरेडीच केला होता, त्याच्यामुळे ते विजिबल दिसत नव्हतं. आता इथे मला ही लाईन आहे, सेकंड लाईन आहे, तिला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे माऊसने. त्या शिफ्ट बटन दाबून राईट ॲरो क्लिक करायचे, नेव्हिगेशन, त्यांनी पण तुम्ही कॉपी करू शकता. त्याला आपण आता करणार आहोत कॉपी. ओके, आणि तेच सेंटेन्स मला इथे रिपीट हवं आहे शेवटीला. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे? कॉपी केलेलं आहे ऑलरेडी, पेस्ट करणार आहात. ओके, जसं ते पेस्ट होऊन आलेलं आहे. ओके, आता मित्रांनो कॉपी पेस्ट म्हणजे जे आहे तसंच खाली लिहिणार. ओके, आता कट पेस्ट. कट पेस्ट मी अगदी शिकवलेलं आहे, फक्त तुम्हाला एकदा दाखवणार प्रत्येक ह्याच्यामध्ये. तर मला हे कट करायचं आणि मला हे इथे यायचं शेवटीला. तर तुम्ही एंटर करायचं आहे आणि तुम्ही जे काय आहे ते पेस्ट वरती क्लिक करायचं आहे. झालेलं आहे. कट पेस्ट म्हणजे वरून ते कट झालेलं आहे, जिथे तुम्हाला ऍडजस्ट करायचं आहे तिथे तुम्हाला ऍडजस्ट झालेलं आहे. ओके, आता मित्रांनो आहे इथे सुद्धा पेस्ट आहे, इथे सुद्धा पेस्ट आहे. फास्ट स्पेशल. आता स्पेशल रित्या ते कसं कॉपी पेस्ट करू शकतो आपण. आता इथे आहे, मी कॉपी केलेला आहे, कॉपी करून ठेवलेला आहे. ओके, तिथे पेस्ट स्पेशल केलेलं आहे. पेस्ट स्पेशल मध्ये ॲडव्हान्स ऑप्शन्स आहेत. वर्डपॅड डॉक्युमेंट आहे. आता वर्डपॅड डॉक्युमेंट आहे म्हणून तुम्ही ते सेम ॲज इट इज इथे आलेलं आहे. राईट साईडला क्लिक केलं की ते बॉक्स तुमचा निघून जाईल. ओके, अगेन पेस्ट स्पेशल मध्ये पिक्चर मेटा फाईल. आता एखादं पिक्चर असेल तर आपण पिक्चर इन्सर्ट करू शकतो. तर आपल्याला पिक्चर घेतलेलं नाही, तर पिक्चर सारखं पण तुम्ही त्याला ऍडजस्ट करू शकता. एखादा पिक्चर असेल, एखादी इमेजेस असेल, ती तुम्ही ऍडजस्ट करू शकता कॉपी पेस्टचा वापर करून. ओके, अगेन ते स्पेशल मध्ये रिच टेक्स्ट RTF ओके करायचं आहे.
जसंच्या तसं जे पॅरेग्राफ आहे तो तुझा तुम्हाला तिथे रिपीट पेस्ट स्पेशल होऊन आलेला आहे. मी कंट्रोल झेड करते आहे. आता मॅम काय करतायत काय कळत नाही असेल. अनफॉर्मॅटेड टेक्स्ट. आता याला अनफॉर्मॅटेड आपण ऐकायला या वाक्याला फॉर्मॅटिंग देऊया. हे येलो केलेलं आहे, व्हाईट आहे तर मी ब्लॅक करते आहे, त्याला हायलाइट करते आहे पिंकने. ओके. तर आता मला हे काय करायचं आहे, अनफॉर्मॅटेड घ्यायचं आहे. तर आपल्याला इथे एंटर करायचं आहे, खाली टेक्स्ट मध्ये जायचं आहे, अनफॉर्मॅटेड टेक्स्ट मध्ये ओके करायचं. म्हणजे ह्याला आपण फॉर्मॅटिंग केलं होतं. तर आपल्याला अनफॉर्मॅटिंग हवं आहे. आता एखादं डॉक्युमेंट लिहिताय तुम्ही किंवा एखादं लेटर लिहिताय, फर्स्ट पॅरेग्राफला तुम्ही त्याला फॉर्मॅटिंग दिलं, पण सेकंड पॅरेग्राफला तो पॅरेग्राफ पुन्हा मला हवा आहे, रिपीट हवा, पण तो फॉर्मॅटिंग मध्ये नको आहे. मग तुम्ही काय करू शकता, इथे जाऊन इथे सगळं तुम्ही असं सिलेक्ट करून रिमूव्ह करत बसण्यापेक्षा तुम्ही काय करणार, पेस्ट स्पेशल मध्ये जाणार आणि काय करणार, अनफॉर्मॅटेड टेक्स्ट करणार. म्हणजे असं फॉर्मॅटिंग नसणार त्याला मित्रांनो. ओके. डिस्प्ले आयकॉन असेल तर तुम्ही आयकॉन घेऊ शकता. इथे आयकॉन हवं असेल तुम्हाला वर्ड पॅडचं, ओके, एखादं काही लेटर वगैरे लिहायचं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. इथे कॉर्नरला सुद्धा तुम्ही घेऊ शकता सिम्बॉल, एखादा पिक्चर म्हणून. ओके. हे झालं तुमचं मित्रांनो क्लिपबोर्ड ग्रुप. आता बघणार आहोत आपण फॉन्ट ग्रुप. फॉन्ट ग्रुपमध्ये हे जे फॉन्ट दिलेले आहेत ते काय करायचे आहे, तुम्हाला त्याला वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्याला स्टाईल्स देऊ शकता, साईज वाढवू शकता, बरोबर की नाही. आता मी इथे ऑल सिलेक्ट करते. आता मला इथे भरपूर साऱ्या फॉन्ट्स आहेत. कधी कधी एक्झाममध्ये विचारलं जातं की बेल एम्प्टी टेक्स्ट द्या, फॉर्मॅटिंग द्या, पण बेल एम्प्टी घेतलेला आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे काय आहेत, तुम्ही त्याला स्टायलिश मध्ये तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता. शो मोर फॉन्ट्स हवं असेल तर शो मोर फॉन्ट्स तुम्ही डायरेक्ट कुठे जाणार, तुम्ही सेटिंग मध्ये जाणार ब्राउज करण्यासाठी. ओके. हे बघा इथे आहे. मग इथे तुम्हाला डायरेक्टली साईज, बोल्ड, इटॅलिक त्या प्रकारे तुम्ही इथून ते घेऊ शकता. आपल्याला नॉर्मली इथूनच यूज करायचं, इतकं कन्फ्यूज होण्यापेक्षा नॉर्मल आपल्याला अल्जेरियन घेऊया आपण. ओके. हे झालं तुमचं, हे आले तुमची फॉन्ट स्टाईल्स म्हणतात. आता त्या फॉन्ट्सची आपल्याला साईज हवी आहे 24 झाली आहे ना, 24 साईज. आता इथे तुम्ही नंबर्स टाकू शकता. 26 हवी आहे, राईट. या आणि विदाउट सिलेक्शन यू कांट डू एनिथिंग, राईट. You want to here 30. Okay. Without selection nothing can change. Okay. काही चेंज होणार नाही. कम्प्युटरला माहीतच नाही की तुम्ही काय चेंजेस करताय. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला जे हवंय ते सिलेक्ट करा. आणि इथे बाय डिफॉल्ट आहेत, तुम्हाला डिरेक्टली नंबर मध्येच नाही घ्यायचे, तर ते ऑटोमॅटिकली करायचे आहे. तर तुम्ही काय करू शकता, इथे इन्क्रीज फॉन्ट साईज, डिक्रीज फॉन्ट स्टाईज करू शकता. बरोबर ना मित्रांनो, कळत आहे ना. हे ऑलरेडी आपण शिकलेलं आहोत, फक्त मला ते एक रिपीट करायची गरज आहे फॉर्मॅलिटी म्हणून. जे काही नवीन व्हिडिओज बघणारी असतील, मधूनच बघणारे असतील, त्यांच्यासाठी ते ठीक आहे. बरोबर. आता आहे हे आपण बघितलेलं फॉन्ट स्टाईल्स, साईज आणि ऑटो डिफॉल्ट साईज कशी करायची, ग्रुप फॉन्ट. आता हे वाक्य आहे, तर मला मेन हे फर्स्ट सेंटेन्स आहे, त्याला बोल्ड करायचं. बोल्ड म्हणजे उठून दिसलं पाहिजे, कळायला पाहिजे की इथून येवायचं वाक्य स्टार्ट होतं किंवा हा पॉइंट आहे. तर हे बोल्ड करू शकता. आता मी इथे बघा काही सिलेक्शन नाही केलंय आणि मी बोल्ड करते. आता येतंय का काही बोल्ड? काहीच नाही ना, कारण आपण कम्प्युटरला माहीतच नाही केलं काय सिलेक्शन करायचं आहे. जे तुम्ही त्याला दाखवाल तो तुम्हाला हेल्प करेल. आता बाकीचे सेंटेन्स आहे, तर कधी कधी एक्झाम स्टुडंट वर्ड आहे, त्याला इटॅलिक स्टाईल,
तो इटॅलिक स्टाईल करते. बरोबर मित्रांनो. नॉर्मली आता ह्या फर्स्ट जे आपल्या लाईन आहे, पॉइंट आहे, त्याला आपल्याला अंडरलाईन करायचं आहे. तुम्ही अंडरलाईन करू शकता. बरोबर. अंडरलाईन काढायची असेल तर रिमूव्ह करू शकता त्याच्यावरती. ओके मित्रांनो, हे आहे स्ट्राईक थ्रू. तुम्हाला एका वेगळ्या प्रकारे बाबा चला मी तर नॉर्मली याच्यासाठी यूज करते. बाबा मी एखादं लेटर लिहिलं आहे, त्यामध्ये काही काही माझे वर्ड्स मला ते नको आहेत, मी वाचते, रिपीट करते, त्यावेळेस त्याला सिलेक्ट करते आणि मी स्ट्राईक थ्रू करून ठेवते. म्हणजे मी माझं जे लिखाण आहे, जे माझं काम आहे ते मी कंटिन्यू ठेवून पुढे मी फक्त स्ट्राईक थ्रू करते. म्हणजे नंतरला मी जेव्हा पुन्हा माझं काम रिपीट वाचेल तेव्हा काय होईल, तेव्हा मला कळेल की मला हा वर्ड काढून टाकायचा होता किंवा त्याच्यामध्ये काही बदल करायचा होता, चेंजेस करायचे होते. बरोबर मित्रांनो. त्याच्यासाठी स्ट्राईक थ्रूचा वापर होतो. आता आहे सबस्क्रिप्ट अँड सुपरस्क्रिप्ट. सुपरस्क्रिप्ट माहिती आहे की नाही, सायन्स मध्ये आपण हे यूज करतो आणि मॅथ्स मध्ये यूज करतो. बरोबर. मॅथ्स मध्ये वर्ग 2चा वर्ग काही, 4चा वर्ग काही, त्याच्यासाठी आता मी इथे H2O घेते आहे. H2O काय आहे? पाण्याचा गुणधर्म आहे मित्रांनो, माहिती आहे ना. येस. आता मी याला H2O, मला याला आता मी सुबस्क्रिप्ट सपोज आता मी नॉर्मली सांगते 2चा वर्ग आहे. 2चा वर्ग किती आहे किंवा 2चा वर्ग करायचा आहे किंवा 4चा घेऊया आपण, 4चा. बरोबर. 4. त्याला आता आपण अजून एक 4 आपल्याला वर्ग घ्यायचा आहे. सिलेक्ट करा. बरोबर. वर्ग असेल तरी वरती येतो. बरोबर ना मित्रांनो. किंवा H2 आपण H2O घेऊया. H2O पाण्याचा गुणधर्म आहे मित्रांनो. तर याला आपण ऑल झाला. आपल्याला नॉर्मली कोणाला सिलेक्ट करायचं होतं त्याला पर्टिक्युलर तुम्ही सिलेक्ट करा. H2O राईट. म्हणजे तुम्ही त्याला एक फॉर्म्युलेसाठी हा जो सबस्क्रिप्ट वापरला जातो त्याचा वापर आहे. नॉर्मली 2चा वर्ग काय आहे? 2 आहे. 2चा वर्ग हे दाखवायचं असेल मग इज इक्वल टू 2चा वर्ग किती आहे? 4. बरोबर ना. असं मल्टिप्लिकेशन टाईप म्हणजे असं आहे. सबस्क्रिप्ट सुपरस्क्रिप्ट मला यूज करायला जातात. काही सांगितलं की जातं की चला याला सबस्क्रिप्ट द्या, याला सबस्क्रिप्ट द्या. बरोबर. सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट हे आहे. साईज पण वाढते त्याची. बरोबर मित्रांनो. ओके, हे झालं. आता आहे मेन. तुम्ही टेक्स्ट कलर देऊ शकता. बरोबर मित्रांनो. आता मला इथे हे जे बोल्ड केलेलं आहे मला त्याला टेक्स्ट कलर द्यायचा आहे मित्रांनो. टेक्स्ट कलर द्यायचा आहे. ओके. तरी छान वेगळ्या प्रकारे पण जसं उठून दिसेल रेड. येस. आपण याला काय फॉन्टचा कलर चेंज केलेला आहे आपण. बरोबर आहे. ओके. जसे तुम्हाला हवी आहे, तुम्हाला तुमचा जो फेवरेट कलर आहे तो तुम्ही करू शकता. इथे मोर कलर्स आहेत. मोर कलर्स मध्ये तुम्ही वेगवेगळे कलर्स मॅच करू शकता. आता मी ग्रीन घेते आहे. येस. ग्रीन. मोर कलर्स. ओके. इथे क्लिक करते. इथे पिस्ता कलर घेऊया आपण. इथे घेते डिफाइन कस्टम कलर्स. असं वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही कलर ऍड कस्टम कलर्स मध्ये करू शकता. हे इथून सिलेक्ट. हे बेसिक कलर, हे कस्टम कलर्स. बेसिक कलर्स म्हणजे ऑलरेडी तुम्हाला ते दिलेले असतात, बनवलेले असतात. पण कस्टम कलर्स काय असतात, वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्यांची म्हणजे त्याचा ब्राईटनेस ठेवू शकता, त्याचा नंबर वाईज ठेवू शकता, ग्रीन किंवा ऑटोमॅटिकली डायरेक्टली तुम्ही इथून त्याला हलवू शकता. ओके. तर आता समजा तुम्हाला ब्ल्यू हवाय, ब्ल्यू वरती टिक करा आणि ब्ल्यू वरती घेऊन चला.
ॲरोनी वरती खाली करायचं आहे. ओके, हे झालं तुमचं ऍड कस्टम. ओके, म्हणजे इथे कस्टम जे तुम्ही जे कलर मेकिंग केलेले आहेत, दोन कलर पासून एक वेगळा कलर तयार होतो, तशा प्रकारे तुम्ही ते घेऊ शकता. तर त्यानंतर आहे हायलाइटिंग. हायलाइटिंग म्हणजे एखादं वाक्य, एखादं जर आन्सर तुम्हाला प्रॉपर एक पटते की बाबा मला लिहायचं आहे आणि मला त्याला हायलाइट करायचं आहे, म्हणजे मला शोधावं लागणार नाही. त्यासाठी मी काय करणार, ते सिलेक्ट करणार. आता माझ्याकडे माऊस आहे म्हणून माऊसने सिलेक्शन करते. तर सिलेक्ट करायचं, मला त्याला हायलाइट द्यायचं आहे ऑरेंज. सो ऑरेंज फॉन्ट कलर तोच राहणार, पण त्याला फक्त हायलाइट होणार. हायलायटर असतं आपल्याकडे, पेन हायलायटर, त्याने एखादं इम्पॉर्टंट वाक्य आपण हायलाइट करतो, तशा प्रकारे मित्रांनो. ओके, तुम्हाला जसं आता मी पण फर्स्ट लाईनच मी हे करते आहे. ओके, होप सो माझ्या व्हिडिओज थोड्या लेट येत आहेत मित्रांनो, काही कारण असतं. हायलाइट करायचं आहे मला. ओके, नॉर्मली पण ब्ल्यू कलर मध्ये रेड कलर दिसत. Without selection you can't do anything, guys. I hope my teaching is understand you. Okay, त्याला हायलाइट करू शकता मित्रांनो. माझा लॅपटॉप लिनोवोचा आहे. तुम्ही पण मित्रांनो लिनोवोचा लॅपटॉप घ्या, खूप छान आहे, इझिली आहे. 20,000 मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत मित्रांनो. ह्याला मी हायलाइट केलेलं आहे, बरोबर मित्रांनो. अँड थँक यू फॉर वॉचिंग. Keep learning, guys. ओके, चला. तर तुम्हाला क्लिपबोर्ड ग्रुप आणि फॉन्ट ग्रुप समजला असेल आणि तो समजेलही. तुम्ही माझ्या व्हिडिओज बघा मित्रांनो, खूप छान समजेल. नाही समजलं तर तुम्ही विचारू शकता, कमेंटमध्ये टाकू शकता. ओके, चला. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.